ओरडू नको नाही तर काय करू. मला या घरात राहायचं नाही, मला हे नाटक करायचं नाही. अरे पण काय झालं? काय झालं? अरे हो रस्त्यात त्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली. हा धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं? माझं सगळं सोंग उघडकीस झालं असतं माहितीये. अरे पण परशा, आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना. अरे एक जागा पण शोधली आम्ही, पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही. 1,500 रुपये भाडा आहे. अरे बाबा काय वाटेल ते करा, पण इकडनं निष्ठा नाही तो बळी माझा बळी गेल रे. बळीला एवढं काय घाबरतोय? मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा, पण पुन्हा भर असते त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना, सगळ्यांना धोका होईल. अरे मग सिंपल आहे, तू घराबाहेर पडायचं नाही. रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर? असं विचारलं तर एक मार्ग आहे. कोणता? आई होण्याचा. चायला ही आयडिया फर्स्ट क्लास. काय नाही नाही, अरे आधी बाई बनवलं तर आता आई बनवताय. अरे कमळीशी लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय रे मी. आधी आई आणि मग बाप. नाही मला नाही. अरे तू मला म्हणला होतास ना की लीलाबाईने तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता. त्याचाच परिणाम असं तिला वाटेल आणि ती भलतीच खुश होईल. थोडे दिवस कळ काढ रे. जागा पाहिजे, राहायचं ना आपल्याला इथं. प्लीज प्लीज. ठीक आहे, आता काय कळाच काढायचे आहेत. आई ग मनीषा, सुधा ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेलीये, तू ये ना बस. सुधा, तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं? भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं तो गदाळा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती, म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल. काय ग, आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई, काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं तू चिंचणी आवळे आणलेस ना? हो मग 4 चिंचा दे ना. देते. सुधा, तुला चिंचा खावीशी वाटतं? नाही ग, मला नाही की. ठरले जाऊ बाईंना. काय सांगतेस काय तू? थांब आत्ता आणून देते. मावशी लवकर इकडे. काय सांगतेस? चल चल. काय लीला मावशी? अगं बाई, हे काय? तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या उडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागलेत हो, डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्याच उडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या हिच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले, दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झालंय हसायला? आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय, हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात डोहाळे जेवण काही झालं नव्हतं. मिस्टर माने, जरा ती मागल्या वर्षीची फाईल बघता का? मागल्या वर्षाची फाईल ही का बघा. थांबा 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 थांबा. सॉरी. नाही तुम्ही सॉरी, पण आय एम व्हेरी ग्लॅड. काय पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धावून आला होता, इथं आमच्या मदतीला झुरळ धावून आला. काळाचा महिमा दुसरं काय. माने, तुम्ही ऑफिस मध्ये आहात लक्षात ठेवा. हे जुळांना सांगा ना, मला काय सांगताय. काय हे? नाही चुकून तुमची ऍक्शन मी केली, पण काय म्हणा या ऑफिसात झुरळ फार कमीच आहेत नाही. माने, पार्वती आहे का घरात? हं? तू कोण? मी तिची बालमैत्रीण. अच्छा अच्छा अच्छा. हे बघ ती खोली आहे ना, तिथे आहे ती. जा. अरे वा, ही पण आज पूर्ण करून घेतोयस वाटतं. हळू बोल, कोणतरी ऐकेल.
पण तू अचानक कशी काय आली? आबानेच पाठवले मला पुण्याला. कशाला? माझ्या लग्नासाठी आबानी 2-4 पोरं हेरल्याच पुण्यातली, म्हणून त्यांच्या दोस्ताकडे मला पाठवून दिले. म्हटलं पोरं बघायला आपलं काय जातंय, तेवढीच तुझी आणि माझी भेट तरी होईल. हा, हे बाकी बेस्ट झालं. याच्यापेक्षा बेस्ट बातमी आणली मी. हो, कुठली कुठली? तुझं लोकनाट्य गेलं. चुलीत? नाही रे, दादू मादू तमाशा मंडळात. हा? त्यांना ते बेफाट आवडलं. मी सगळं बोलले त्यांच्याशी, व्यवहार सुद्धा ठरवलाय. पुढच्याच महिन्यात स्टेजवर येते. आता बोल. कमळे कमळे, हा दिवस उगेल असं वाटलं नव्हतं बघ, तुझ्यामुळे उगवला. मला माझी वाट सापडली. आता बघ, ह्यो परशा तमाशात काय काय चमत्कार करून दाखवत होते. आता तरी खुश आहेस ना माझ्या राजा? खुश? अगं माझ्या कमळे, तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बघ. आधी मला जमिनीवर ठेव. का? अवघडलेल्या बाईनं असं झुसलू नये. अरे हो, विसरलोच की. धनी लवकर या आणि येताना उकडलेल्या शेंगा घेऊन ये. हो, नक्की. धनंजय धनंजय काय बे एवढं घाबरलेलं काय? होय रे बाबा, तो बळी रे चांडाळ मेला. आज तुझी सगळी हाडं खिळखिळी करतो असा दम देऊन गेलाय. दुसरं काय रे, मवाली आहे, 4 गुंड बरोबर घेऊन यायचा. हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. अरे बाबा, आम्ही- तुम्ही कामावर गेले हे बघूनच तो येणार रे. घरात फक्त मी, त्या 2 पोरी आणि ही अशी. मला फार भीती वाटते रे. तुम्हाला थांबता नाही का येणार? थांबू ना. काय हा शंतनू आज लायब्ररी ऐवजी घरातच अभ्यास करेल. बरं. आणि हा सुधीर सुद्धा सुधीर कोण? सुधीर म्हणालो मी सुधीर म्हणालो. सुधा 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 सुद्धा आहे, जरा धीर धरा असं मला म्हणायचं होतं. पण ते सुधा आणि धीर एकत्र झालं आणि तुम्हाला सुधीर असं ऐकू आलं. मी काय म्हणते धनी, हं. तुम्ही स्टोअर मध्ये चिठी का नाही पाठवत आजारी असल्याची? पाठवतो पाठवतो. ही सुद्धा ऑफिस मध्ये चिठी घेऊन जाईल. तुम्ही इथे निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. येस, मी धनंजय मानेचा मित्र, ही चिठ्ठी द्यायला आलोय. बसा ना. हो. आजारी आहेत म्हणजे नेमकं होतंय काय त्यांना? ते नक्की निदान झालं नाही अजून. पण काहीतरी असेलच की. खोकला, ताप. ताप 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 तर आहेच. फार आहे का? नाही, फार नाही, 4 डिग्री आहे. फार जास्त आहे हा ताप. हा? पण खोकला पण आहे ना. खोकला पण आहे, थांबतच नाही. काय सांगता काय? हो, आम्हाला वाटतं ते काय ते घोवर असलं पाहिजे, शिवाय श्वास लागतो, डोकं दुखतं, पोटी दुखतं. म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे. काहीतरी भलतच झालं हो. पण असे अचानक सिरियस कसं झालं ते? सिरियस कुठं? जजा, सिरियस नाही काही, डॉक्टरने सांगितलं. माणसांचाच डॉक्टर आहे ना तो? अर्थात. पण तुम्ही काय काळजी करू नका हो, उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू. तुम्ही? म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. मला फार काळजी वाटते हो. मला इथे चैनच पडणार नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको नको, धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय. मी जातो, कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये. नमस्ते. निष्कारण दिवस फुकट गेला. नाही तर काय? तो लीलाबाईचा पुतळा आलाच नाही. माझी पण रजा फुकट गेली. अरे मी तर वाटच बघत होतो त्या बळीची. त्याचं थोबाड फोडायचं ठरवलं होतं मी. पण हा परशा बाहेर काय करतोय? लीलाबाईने त्याला लोकरीचं विणकाम करायला बसवलंय बाहेर. बोमला परशा विणकाम. 2 सुलटी, 2 उलटी. मरू दे. धनंजयराव माने, काय करून ठेवलं माझं. लीलाबाई काळभोरांचा बंगला हाच ना? हो, हाच. आपल्याला त्याला भेटायचंय का? नाही, धनंजय माने इथेच राहतात ना? हो, इथेच राहतात. ते आजारी असल्याचं कळलं. हो, आपण? आम्ही दोघं स्टोअर्स मध्ये एकत्र काम करतो. अच्छा अच्छा, चला मी तुम्हाला त्यांची खोली तुम्ही दाखवते. कशाला त्रास घेता? काय? मला खोली दाखवा, मी जाईन. अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला? पहिलीच वेळ आहे ना, हा? तुम्ही इथे यायची. हो, हा. चला दाखवते. सावकाश हा. या ना, या या. आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं? या. आमच्या घरात म्हणजे? अहो, तुम्ही माझ्या ह्याना भेटायला आलात ना? मी नाही समजले. अहो, असं काय करताय? हे माझे मिस्टर, मी मिसेस धनंजय माने. काय? मॅडम, मॅडम माझं ऐकून तर घ्या. मॅडम, मॅडम तुमचा गैरसमज होतोय. मॅडम ऐकून तर घ्या. मॅडम, मॅडम. धनंजय, काय झालं रे? नाही ते कोण होती ती बाई? ती आमची मालकीणबाई होती. हं? मी आजारपणाचा खोटा अर्ज पाठवला ना, म्हणून ती रागावून गेली.
मनीषा, अगं मनीषा, माझी ही कॅसेट खूप खपली, लोकांनी माझं कौतुक केलं आणि विनस कंपनीने मला 4 कॅसेटची अजून ऑर्डर दिलेली आहे. काँग्रेस सुधीर थँक्यू व्हेरी मच. अगं माझ्या हाती लागलेलं हे पहिलं यश. माझं एक स्वप्न आज पूर्ण झालं, आता फक्त दुसरं बाकी आहे. दुसरं स्वप्न कोणतं सांगू? सांग ना. संगीत दिग्दर्शक बनण्याचं. का ग, काय झालं? मला वाटलं होतं की दुसरं स्वप्न म्हणजे हेच ना. अगं तुला अगदी बरोबर वाटलं होतं, पण हे स्वप्न पुरं होणं तुझ्या हातात आहे. मग कधी येतोस घरी? तुझी आणि मावशीची ओळख करून द्यायची मला. तसं मी सुचवलंच आहे तिला, पण म्हणाली मी स्वतः भेटीन त्याला. अगं तू सांगशील तेव्हा यायला तयार आहे मी. हो, मग आत्ताच चल ना. आता नको, मला थोडं काम आहे. उद्या येते. उद्या येतो, पण ती माझी दळबद्री बनती त्याच थाकामा नाही. उगाच भांडण होईल, आय एम टेलिंग यू. ठीक आहे, मग मी असं करते, सुषमा बरोबर तिला 2-3 तास बाहेरच पाठवून देते, मग तर झालं. ओके, मग मी उद्या नक्की येईन, प्रॉमिस. झालं लवकर. हो का? सुधा, ए सुधा. हे, श्श, ती माझ्याकडे आली आहे. तू अजिबात बाहेर पडायचं नाहीस, या बाजूला राहायचं. हॅलो सुषमा. सुधा, जरा माझ्या बरोबर शॉपिंगला येतेस प्लीज? आता? हो अगं, तासा 2 तासात परत येऊ आपण. अगं ते शक्य नाही ग. तू एक काम कर ना, तू मनीषाला घेऊन जा ना. अगं मनीषाला मी घेऊन गेले असते ग, पण तिला ना जरा घरात थांबणं आवश्यक आहे, म्हणून तुला बोलवायला आले. चल ना प्लीज. अगं आले असते ग मी, पण काय ना की आज माझी तब्येत थोडीशी नरम आहे. त्यातून डॉक्टरनी माझं औषध बदललंय आणि ते औषध घेतल्यानंतर 2-3 तास झोपच लागते. 2-3 तास झोप लागते? मग हरकत नाही. आणि ते मी औषध ना आत्ताच घेतलंय, तू हाक मारल्यापूर्वी. हो, मग तुला अशा अवस्थेत बोलवणं बरोबर नाही. तू झोप शांतपणे. जाते मी. टाटा. अरे काय चाललंय काय तुझं? काही नाही. सुधीर मनीषाच्या मावशीला भेटायला तिच्या घरी जाणार आहे. आणि सुधा इथे 2 तास झोपणार आहे. अरे ते कसं शक्य आहे? सांगतो. हे असं तू हे डोक्यावर घेऊन, अंगावर पांघरून घेऊन इथे झोपायचं सुद्धा म्हणून. मी? अरे पण मला काय शिक्षा? जरा तासभर घालून बघ ना वीक कसं वाटतं ते. मी आणि परशा दिवसभर घालून हिंडतो इथे. अरे पण मी इकडे झोपायचं म्हणजे का? हे बघ काय आहे की त्या मुलींपैकी जर कोणी इथे आलं तर त्यांना असं वाटायला पाहिजे की सुद्धा इथे झोपली आहे. अरे पण मी काय? तुला तर माहितीच आहे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. अरे बापरे, आणि ती समजामध्ये जागी झाली तर? नाही व्हायची ग. नाही तर मी असं करते, मी तिच्या रूम मध्ये जाऊन बसते. जर ती अचानक जागी झाली तर मी तिला तिथेच बोलण्यात गुंतवून ठेवीन. मग तर झालं. चालेल, पण सुधीर इथे असेपर्यंत तिला बाहेर येऊ देऊ नकोस. नाही ग. वेलकम वेलकम. सुद्धा नाहीये ना घरात? नाही, आणि शंतनू सुद्धा नाही. दॅट्स गुड. चल चल, मावशी केव्हापासूनची वाट बघतीये. मावशीच? तू नाही? सुधा, तू झोप. हा, काय झालं ग? काही होतंय का? पाय 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 दुखतायत? हो. थांब हं. मी चेपून देते, म्हणजे बरं वाटेल तुला. तू फार धीराची आहेस ग. हे सगळं कसं सहन करतेस कोणास ठाऊक. काय झालं ग सुधा? अशी एकदम थरथरलीस का? तुला झोप येत नाहीये का? तू या कुशीवर वळून बघ, तुला बरं वाटतंय का? थांब, मी वळवते तुला. पांघरून काढ. काय झालं ग? माझ्या अंगावर की नाही साडी नाहीये. ठीक आहे, तू झोप शांतपणे. आता नाही त्रास देत मी तुला. बाकी सगळं मला मान्य आहे, पण सुधावरचा राग काही मला पटत नाही. अरे किती झालं तरी ती तुझी बहीण आहे, तीही जुळी. मावशी, ही मी त्याला किती वेळा सांगितलंय. मी उद्याच मनीषाच्या आई वडिलांना पत्र लिहून सगळं कळवते. हिची आई काय माझ्या शब्दाबाहेर जायची ते. पण सुधीर, तू मात्र सुधाशी पटवून घे. हा, थांब, मी सुधालाच बोलावते. सुधा, मावशी, ती बाहेर गेली. बाहेर गेली? हो. आपण नंतर कधीतरी यांची भेट करून देऊया ना, नाही तरी? हो हो. मावशी, आता मी निघतो, मला थोडं उशीर होतोय. बरं. नमस्कार करतो. हो, मी जरा ह्याला सोडून येते. बरं बरं.